नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. शेतकरी मित्रांना अतिशय आनंददायी ते खुशखबर आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाचं GR येथे निर्गमित केलेलं आहे. काही शेतकऱ्यांचे शेतातील माल हे नेण्यासाठी त्यांना शेतरस्ते उपलब्ध होत नव्हते, तर शेतामध्ये रस्ते नसल्या कारणाने त्यांचा माल बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी त्यांना अत्यंत अडचण येत होती. तर अशा सर्व प्रश्न आता त्यांचे मिटणार आहेत. तर शासनामार्फत त्यांना रस्ते देखील आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाणवाट असेल, पायवाट वगैरे जे असेल, शेतातून जे रस्ते आहेत ते आता शासनामार्फत मंजुरी होणार आहे. तर या संदर्भामध्ये देखील कोणी तक्रार केली तर ते कलमनुसार तुम्ही कशी तक्रार करू शकता ते देखील याच्यामध्ये सांगितलेलं आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर पाहूया शासनाकडून तो आलेला महत्त्वाचा निर्णय आपण येथे पाहूया. इथे सांगितलेलं आहे, शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी असेल प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागामार्फत 22 मे 2025 रोजी हा शासनाने येथे GR निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयामध्ये महत्वाचे आपण 3 स्टेप पाहून घेणार आहोत, अ, ब आणि क. तर या 3 स्टेप मध्ये महत्वाचे निर्णय सांगितलेले आहेत. सविस्तर मित्रांनो येथे पाहून घ्या, व्हिडिओ न स्किप करता, तरच तुम्हाला हे शेतीबाबत जे काही मुख्य माहिती आहे ते तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर यातील पहिलं पॉइंट आहे पहा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी असेल प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत येथे सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्यानुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते. ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो. तर पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग, आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी जे असेल यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालीच्या जलद व सुरक्षित होण्यासाठी अपुरे ठरत आहेत. तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता येथे कलम देखील सांगितलेला आहे. 1966 चे कलम 143 नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी असेल प्राधिकारी असेल यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी, त्यांना देखील येथे निर्देश देण्यात आलेले आहेत. यातील पहिलं पॉइंट आहे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे, याच्यामध्ये उदाहरणार्थ असेल ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, हार्वेस्टर असेल यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालीच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी असेल प्राधिकारी यांनी तपासणी करून घ्यावी आणि पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर तरी रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत. त्यानंतर यातील दुसरं पॉइंट आहे, शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी. अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वाहवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी. शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा. सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा. जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल, पण ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी रुंद जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्था उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर यातील तिसरं पॉइंट आहे, बांध हे केवळ 2 शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे. रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी.
परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे, तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चित करावी, जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होऊ नये हे देखील येथे लक्षात ठेवून त्यांचे रस्ते हे पूर्ण करून द्यावेत, असे देखील निर्देश येथे दिलेले आहे। प्राधिकारी जे असेल त्या संदर्भामध्ये त्यांनी ती योग्य कार्यवाही करावी। हे झालं महत्वाचं मधील। त्यानंतर ब याच्यामध्ये काय महत्वाचं सांगण्यात आलेले आहे हे देखील जाणून घेणे अत्यंत तेवढंच महत्वाचे आहे मित्रांनो। तर सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम नुसार 5 वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत हे इथे निर्देश दिलेला आहे। सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल। सबब व सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी असेल प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। याच्यामध्ये पहा कोणती कार्यवाही करावी। याच्यातील पहिलं पॉइंट जे आहे, सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम नुसार 5 आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर असेल, शेत रस्त्यांची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या। तसेच त्याबाबत सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्यात निर्देशित करावे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांबाबत सक्षम अधिकारी असेल प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेत रस्त्यांची नोंदी सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावी। त्यामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेतांचा गट नंबर, सर्वे नंबर, शेत रस्त्यांची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात। तिसरं आदेश दिलेला आहे। यानंतर क याच्यामध्ये काय आदेश देण्यात आलेले आहे हे पण आपण समजून घेऊया, हे इतकंच महत्वाचं आहे मित्रांनो। तर आपल्याला जर काही रस्त्याच्या मध्ये वाद निर्माण होत असेल तर या कलमाद्वारे देखील आपण तक्रार निवारण हे शासनाकडे किंवा प्राधिकारी जिल्हाधिकारी जे असेल यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो। तर महत्वाचं हे देखील आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अन्वये प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत अंतिम आदेश पारित करणे याबाबत देखील येथे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना निर्देश दिलेले आहेत। तुम्ही जर रस्त्याबाबत तक्रार वगैरे जे काही केलं असेल तर त्यांचे प्रत्युत्तर तुम्हाला 90 दिवसामध्ये म्हणजे जवळपास 3 महिन्यामध्ये तुमचं हे रस्त्याचे वाद मिटवले गेलं पाहिजे, तुम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे, असं देखील त्या संबंधित अधिकाऱ्याने हे सर्व तुम्हाला सुरळीत करून दिलं पाहिजे असं याच्यामध्ये निर्देश दिलेला आहे। तर यामध्ये पहा सांगण्यात आलेला आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा। यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी। तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी असेल प्राधिकारी असेल यांच्या समोर सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसामध्ये निकाली काढाव्यात। त्यांना पूर्ण हे रस्त्याचं वाद मिटवूनच द्यावं लागणार आहे मित्रांनो, या देखील संदर्भ अशामध्ये सांगितलेला आहे। तर मित्रांनो, रस्त्याबाबत जे काही अडचणी असतील तर सगळे तुमचे आता ही अडचणी दूर होणार आहेत
हे शासनचा जो निर्णय दिलेला आहे GR आहे हे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही जॉईन व्हा आणि हा टेलिग्राम ग्रुपवरती देखील मी तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे, तेथून तुम्ही हे डाउनलोड करा। तुम्हाला काही पुढे चालून असे काही तक्रार वगैरे आलं तर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रस्त्याबाबत तक्रार देखील करू शकता। जर तुम्हाला काही अडचण असेल तर हा शासनाचा दिलेला GR देखील तुम्ही तशा संदर्भामध्ये सादर करू शकता। तर मित्रांनो, असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। तुमच्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त तुम्हाला याचा फायदा होणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला शेत रस्त्याबाबत वाद करण्याची काही आवश्यकता नसणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलवरला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।